हॅलो. मला बरेच कमेंट आल्या होत्या आणि मागचा मी जो व्हिडिओ केला होता साडीविषयी त्याच्यावर, आणि त्यात सांगितलं होतं की सिल्कच्या साड्या आणि साध्या ज्या साड्या असतात त्या कशा नेसायच्या त्याच्यावर एक व्हिडिओ करा. करीन करीन म्हटलं आणि राहून गेलं. आता दिवाळी आली आहे तर मला असं वाटलं की म्हणजे आपण साड्या काढतो ज्या ठेवणीतल्या असतील त्या आणि त्या नेसतो, म्हणून मग मी हा आता व्हिडिओ करत आहे. आता ही बघा, ही केरला सिल्कची साडी आहे, केरलाची आहे आणि हे सिल्कच आहे पण केरला सिल्क आहे. तर ह्याची बॉर्डर मी करून म्हणजे हे पदर करून घेतला आहे. आणि हा पदर कसा करायचा हे जर कोणाला माहीत नसेल तर माझा आधीचा ऑगस्ट महिन्यामधला व्हिडिओ बघा. पूर्वतयारी म्हणजे साडीची पूर्वतयारी म्हणून मी एक व्हिडिओ केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पदर कसा तयार करून ठेवायचा आधी त्याचं मी संपूर्ण व्यवस्थित फक्त पदरावरच तो व्हिडिओ केलेला आहे. ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघा. तसा मी हा पदर करून त्याला पिनअप करून ठेवलेला आहे, हे बघा. त्यामुळे मला पटकन आता साडी नेसता येईल. आता मी हे नेहमी हे तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे हे बघा, ही साडी इथे मी सगळीकडनं व्यवस्थित मागणं वगैरे अशी खोचून घेतलेली आहे. आता ही साडी खोचून घेतलेली आहे, पदर केलेला आहे. आता आपण पदर फक्त हे बघा असा घेऊन पिनअप करणार आहोत. त्याच्यानंतर ज्या पिनअप केलेल्या आहेत हे पिना त्या मी नंतर काढून टाकणार आहे. तुम्हाला किती पदर घ्यायचा आहे त्याप्रमाणे हा घेऊन पिनअप करायचं. हे बघा, हा पदर घेऊन इथे मी पिनअप करून घेते. किती पाहिजे त्याप्रमाणे तो पिनअप करून घ्यायचा. हे बघा, आता मी हा पदर इथे पिनअप केलाय. जो पदर मी काढून ठेवला होता तुम्हाला दाखवला मी. आता असं तुम्ही पदर तयार करून ठेवला ना की पिनअप करायला वेळ लागत नाही. पटकन तो घ्यायचा आणि असा पिनअप करायचा आणि मग इथे जे आपण पिना लावलेल्या असतात त्या नंतर काढून टाकायच्या. म्हणजे तुमचा अजिबात वेळ जात नाही, पटकन तो पदर तुमचा पिनअप होतो. आणि हे बघा, आता हे लहान मुली असतील किंवा अगदी 25-30 वर्षाच्या बारीक मुली असतात ना, त्यांना ही वरची प्लेट आहे ना अशी छोटी घेतली तर छान दिसते, पण हे डिझाईन दिसणार नाही. मग हे जे प्लेट आहेत ह्या अशा छोट्या छोट्या काढून असं छोटीशी प्लेट घेतली तर त्यांना छान दिसतं, कारण त्यांचं पोट वगैरे नसतं म्हणून. आता ज्यांचं पोट असतं किंवा ज्यांना म्हणजे 50च्या पुढच्या बायकांना थोडासा हा पदर मोठा ठेवलेला चांगला दिसतो. आता इथे बघा, हे जे आहे आता इथे आपण सिल्कच्या साड्यांना वगैरे मी मागे दाखवलेले बॉर्डरच्या साड्यांना इथे असं घेऊन म्हणजे तुम्हाला असं तिरकं पाहिजे असेल तर तिरकं घेऊन असं इथे पिनअप करायचं. तर आता हे सिल्कच्या साड्यांना शक्यतो किंवा सिंथेटिक साड्या असतील, इटालियन सिल्क वगैरे ह्या साड्या असतील तर शक्यतो इथे पिनअप करू नये. का? कारण साड्या त्या नाजूक असतात, फाटायची शक्यता असते, म्हणून इथे पिनअप करू नये. आता काय करायचं, हे आपण इथला हा भाग हा जो आहे हा असा गुंडाळायचा. हे बघा, गुंडाळला इथे आपोआप अशा प्लेट येतात आणि मग तो ह्या बाजूला उजव्या हाताला एकदम असं इथे खोचून टाकायचा. खोचला की हे तुमचं टाईट होतं, हा भाग तुमचा टाईट होतो आणि व्यवस्थित ह्याला इथे चुण्या येतात. हे बघा, इथे चुण्या येतात ह्या व्यवस्थित. आणि मग ह्या प्लेट तुम्ही घालायच्या. हे इथे खोचलेलं आहे आपण. तर आता ह्या प्लेट घालताना ही माझी साडी मोठी आहे, मी याच्यातला ब्लाऊज पीस काढला नाही आहे कारण मला ते सेम सेम नको होतं, म्हणून मी यातला ब्लाऊज पीस काढला नाही, म्हणून मोठी आहे साडी. तर प्लेट जास्त येतील ह्याच्या. हे बघा, आता मी ह्या प्लेट म्हणजे निऱ्या म्हणतात ह्याला, निऱ्या करून घेतलेल्या आहेत. त्या बघा खूप आल्या आहेत कारण ही साडी मोठी नाही आहे. मी ब्लाऊज पीस न काढल्यामुळे ती साडी मोठी आहे. आता एक घ्या, हे आपण केलं ना इथे पिन लावायची. इथे पिन लावली तर साडी फाटत नाही, कारण का ही पिन अशी आडवी लावली आहे मी आणि ती अशीच्या अशी आपण खोचत असतो, त्याला कुठे ताण बसत नाही. त्यामुळे इथे पिन नक्की लावायची. आपण घरात जरी असलो, कोणाकडे जाणार असलो, बाहेर जाणार असलो तर काय होतं, कधी कधी चालताना ना एकच प्लेट आहे म्हणजे एकच निरी आहे, त्याच्यावर कुठेतरी आपला पाय पडतो आणि मग ती निरी मोठी दिसायला लागते आणि खाली अशी लोंबायला लागते, मग त्याचा सगळा शो जातो. म्हणून इथे पिनअप करून ठेवलं तर कितीही खेचलं ना तरी साडी जशीच्या तशी राहते, अजिबात निऱ्या हलत नाही. आता हे केलेलं आहे. इथे आपण बॉर्डर घेतलेली आहे ही, इथे त्याचं हे केलेलं आहे. तर आता हे आपल्याला पाहिजे तेवढी हाईट घेऊन
मी मागे सांगितलं होतं, आपल्या कमरेचा जो मध्य असतो त्या मध्यापासून उजवीकडे निऱ्या खोचायच्या. अशा इथे खोचायच्या नाही, मध्यापासून उजवीकडे ह्या निऱ्या खोचायच्या आपण. आणि आता जर इथे जास्त तुमचे निऱ्या घेतल्यावर इथे जर जास्त राहिलं तर ते इथे इथे कुठेतरी असं खोचून नाही टाकायचं. हे जरा हे एकदम हे करायचं प्लेन आणि ह्या बाजूला खोचायचं. आता बघा ही साडी पूर्ण आपली झालेली आहे. इथे पण टाईट झालेलं आहे. इथे आपण त्याला पीळ घालून खोचल्यामुळे टाईट झालेला आहे. आणि पदर आपण आता हे बघा, मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की हा पदर आहे ना नेहमी लूज होतो. ही बॉर्डर ही नेहमी काय होते, लूज होते. आणि मग सारखी आपण असं असं करतो. तर ह्या बॉर्डरला आतमध्ये हात घालून जिथपर्यंत आपला हात जातो तिथपर्यंत एक पिन लावून टाकायची. म्हणजे मग ती साडी ती बॉर्डर अजिबात आपली लूज होत नाही. काय होतं, आता मी साडी तुम्हाला नेसून दाखवली, आता एकदम छान वाटणार ती साडी, मी इकडनं तिकडनं तुम्हाला दाखवणार. पण तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली नेसताना साडी त्यावेळेला तुम्हाला ते जाणवतं की इथे कुठेतरी तुमची लूज होते किंवा पदर तुमचा लूज होतो. तर आता इथे आपण एक पिन लावून टाकू. हे बघा आता आपली साडी नेसून तयार आहे. आणि दुसरं मी सांगते की इथे जी बॉर्डर होती ही मोठी होती. हे बघा ही मोठी बॉर्डर आहे एकदम. आणि ही ब्राऊन बॉर्डर आणि ब्राऊन म्हणजे ब्लाऊज, चॉकलेटी ब्लाऊज आणि चॉकलेटी बॉर्डर हे दोन्ही असं एकदम एकत्र आलं तर छान दिसणार नाही. म्हणून ती बॉर्डर मी काय केली, हे बघा छोटीशी बॉर्डर ठेवली आहे इथे आणि आतली प्लेट त्याच्यावर घेतलेली आहे. त्यामुळे हे कॉन्ट्रास्ट दिसेल आणि मग छान दिसेल. म्हणून मग मी असं केलेलं आहे. आणि ही जी आतली बॉर्डर आहे ना त्याला इथे आतमध्ये असं घेऊन इथे आतल्या बाजूनी एक पिन लावून टाकली आहे. त्यामुळे ती अशी बाहेर येणार नाही. त्यामुळे ती बॉर्डर म्हणजे हे तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा ब्लाऊज सेम आणि बॉर्डर पण सेम चॉकलेटी असेल तर उठून दिसत नाही. मग त्यावेळेला असं जेव्हा करतो आपण तर ते उठून दिसतं. आणि दुसरं एक तुम्हाला मला सांगायचं आहे की ही साडी घेतली आणि त्याच्यानंतर मला हा सेम ब्लाऊज शिवायचा नव्हता, ते बॉर्डरवाला वगैरे थोडंसं काहीतरी वेगळा लुक पाहिजे होता. म्हणून मग मी हा ब्लाऊज आहे ना मेशोवरनं मागवला आहे. आणि खरंच खूप छान आहे, फिटिंग पण खूप छान आहे, बसलाय पण चांगला आणि एकदम मॅचिंग झालेला आहे मेशोवरनं. आणि मी काही जाहिरात वगैरे करत नाही आहे, पण फक्त मी तुम्हाला सांगते की मेशोवरनं मागवलं आहे. आणि फक्त काहीतरी मला वाटते 225 का 230 रुपयाचा आहे. म्हणजे आजकाल शिलाईच 500, 700 आणि 800 असते. त्यापेक्षा मग हे असे ब्लाऊज आहेत हे घेतले तर आपल्याला कधीतरी साड्या नेसतो त्यामुळे ते आपल्याला वापरता येतात. आता हे बघा ही आपली साडी पूर्ण तयार आहे. इथे बॉर्डर छान आलेली आहे, बसलेली आहे. आणि मागच्या व्हिडिओत मी सांगितलं जर ही बॉर्डर सैल झाली, अगदी तुम्हाला कुठे जायचं आहे आणि तुमची ही बॉर्डर सैल झाली तर इथे आपण जे खोचलेलं आहे तर हे काढून जे पीळ घालून इथे खोचलेलं आहे त्याला घेऊन टाईट करायचा, ती बॉर्डर घेऊन. आणि मग ते टाईट झालं की आपोआप इथे हे बघा इथे आतमध्ये हात घातला ना इथून आपल्याला ते काढता येतं. आणि असं टाईट करायचं आणि मग परत आहे तशी साडी वरती हे करायची. अगदी 2 मिनिटाचं काम असतं. आता बघा कुठेही हलणार नाही, काही नाही, अगदी तुम्ही कुठेही कितीही कामं करा, काहीही होणार नाही. आणि दुसरं म्हणजे की साडी नेसल्यावर जर तुम्हाला इथे टाईट वाटलं, म्हणजे असं कधी कधी वाटतं ना की चालताना अगदी खूप टाईट झाले, तर साडी थोडी असं करायचं, म्हणजे हे पाय आहेत ना ते थोडे असे करायचे, तर साडी आपोआप बरोबर शेप घेते आणि मग ती छान दिसते. त्यामुळे बघा तुम्हाला ही सिंथेटिक साडी म्हणजे ही केरला सिल्कची जरी सिल्क पण आहे आणि तशी ती सुळसुळीत आहे. त्यामुळे तुम्हाला दोन्ही ह्या साड्या कशा नेसायच्या ते कळेल. त्यामुळे मी ह्याची साडी नेसून दाखवलेली आहे. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. सहावारी साडीची नऊवारी साडी कशी नेसायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आता ही सहावारी साडीची मी नऊवारी साडी नेसलेली आहे आणि हे बघा छान आलेली आहे. आणि तुम्हाला साड्या ज्या तुमच्याकडे वेगळ्या वेगळ्या रंगाच्या आहेत, बॉर्डरच्या आहेत, तुम्हाला नेसू शकता आणि तुमचा आनंद दिवाळीत द्विगुणित करू शकता अशा वेगळ्या वेगळ्या साड्या नेसून नटून थटून. तर तुम्ही पण ट्राय करा.
तुम्हाला नक्की आवडेल असं मला वाटतं. बघा कशी वाटते. हे बघा, आता आपण आज सहावारीची नऊवारी साडी कशी नेसायची ते बघतोय. तर आता हे बघा, ही सहावारी साडी आहे माझी. आणि ही साडी ह्याचा हे जे आहे साडी ही एवढी सोडून द्यायची. हे बघा इथे दिसते तुम्हाला, ही एवढी मी साडी सोडून दिली आहे. म्हणजे ह्या हातापासनं माझी इथपर्यंत अशी साडी सोडली आहे. आणि मग त्याच्यानंतर साडी जी आहे त्याचं घेऊन आपल्याला इथे गाठ मारायचे. बरं, आतमध्ये तुम्हाला लेगिन्स घालायचे. मॅचिंग असेल तर मॅचिंग घाला, नाही तर डार्क साडी असेल तर काळी घातली तरी चालेल. आणि 3/4 असली तरी चालेल. आता हे बघा, हे इथे गाठ मारायचे. ह्या गाठीवर सगळं आहे. हे इथला भाग घेतला, इथला घेतलं, एवढं आपण सोडलेलं आहे हे. आणि आता ह्याला मी गाठ मारते. ह्या गाठीवर सगळी साडी आहे, त्यामुळे गाठ एकदम छान घट्ट बांधायची आहे. कुठेही त्याला सुटली नाही पाहिजे, लूज नाही ठेवायची. आणि दिवाळीत आपण साधारण सहावारीच्या नऊवारी नेसू शकतो, कारण नऊवारी साडी आपण विकत घेतली तरी ती फक्त एकच असते ना. मग ही आपण सहावारीच्या कधीही आपण नऊवारी नेसू शकतो. आता हे जे आपण सोडलेलं आहे, तर हे काय करायचं, हा डावा पाय आहे माझा. तर व्हिडिओत जरी उजवं तुम्हाला दिसत असेल तर हा उजवा हात आहे, हा डावा हात आहे आणि हा माझा डावा पाय आहे. तर ह्या डाव्या पायातनं हे जे आपण सोडलेला हा जो हे आहे साडीचा भाग आहे, तो आपण इथून खालून घ्यायचा आहे. हे बघा इथे आलेला आहे, दिसतोय, हा आला. आता ह्याला आपण काय करायचंय, हा आणि ही मोठी बॉर्डर आहे. तर आता ह्याला आपण छोट्या ह्याच्याकडनं, म्हणजे जो आपण खालती घेतला आहे त्या छोटी जी बाजू आहे तिकडनं आपण या अशा प्लेट घालायच्या आहेत. आता ही प्लेट वरती आली. ही मोठी आहे, ही छोटी प्लेट आतमध्ये घ्यायची आणि मोठी प्लेट बाहेरच्या बाजूला ठेवून ही असा काष्टा करायचा आहे त्याचा. आलं तुमच्या लक्षात ना? हे आता आपण आतमध्ये इथे पुसून टाकायचं. आता हा आपला भाग तयार झालेला आहे. इथे आतमध्ये जे दिसते त्या ही बॉर्डर आणि आतली बॉर्डर असं घेऊन इथे लेगिन्सला हे करून टाकायचं, पिन लावून टाकायची इथे. म्हणजे मग ते दिसणार नाही तुमचं असं, किंवा पाय दिसणार नाही आतला. तर त्याला अशी एक पिन लावून टाकायची. म्हणजे तुम्हाला कधीही, आता दिवाळीत वगैरे आपण शक्यतो नऊवारी साड्या नेसतो, तर म्हणजे सहावारीची तुम्हाला नऊवारी नेसता येईल. आता हे बघा, काही दिसत नाही आहे, मागणं सुद्धा छान आलेलं आहे. आता हा मी नेहमीसारखा पदर तयार करून ठेवलेला आहे. मी नेहमी कोणत्याही साड्यांचे आधी पदर तयार करून ठेवते, म्हणजे मग ते निर्या घाला, हे करा, कमी जास्त होतात, हे असं करायला लागत नाही. तर हा पदर करून ठेवलेला आहे. तर तो पदर मी आता काय करणार आहे, या उजव्या पायातनं तो पदर असा इथे घेणार आहे. उजव्या पायातनं मागच्या बाजूनी घेऊन मग तो पदर खांद्यावर इथे घेणार आहे मी आता. हा बघा, आता हा पदर हा मी इथून उजव्या पायातनं घेतला आणि मागून तो असा काढलेला आहे. हा, तर हा पदर आता आपण इथे पिनअप करून टाकू, किती पाहिजे तुम्हाला, मोठा वगैरे. आणि हा पदर आहे ना, नेहमी मी सांगते, कधीही कुठेही जायचं असेल ना, तर पहिला पदर तुम्ही पिनअप करून ठेवत जा, म्हणजे तुमचा वेळ पण वाचतो आणि प्लेट वगैरे घेण्यात वेळ जात नाही, म्हणून पिनअप करून ठेवावा नेहमी. आता हा मी इथे पिनअप करते. हा बघा, आता हा पदर मी इथे पिनअप केला. आता मी हा एवढा मोठा ठेवला आहे, तुम्हाला किती पाहिजे तेवढा ठेवा, पण शक्यतो एवढा मोठा ठेवला ना
तर मग साडी व्यवस्थित येते. आता हा जो पदर आहे हा बघा इथे असा आलेला आहे. तर हा काय करायचा, हा इथे घ्यायचा आणि ह्या काष्ट्याच्या मागे घेऊन, हे बघा ह्या काष्ट्याच्या मागे असं घेऊन इथे पिनअप करायचा. काष्ट्याच्या मागे पिनअप केला ना की तो दिसत नाही आणि ती बॉर्डर पण मग छान दिसते. त्यामुळे काष्ट्याच्या मागे तो पिनअप व्यवस्थित तुम्हाला जितकं पाहिजे कसं तसं घेऊन पिनअप करायचं. आता हा बघा इथे छान मी पिनअप केलेला आहे. त्यामुळे ही बॉर्डर आता अशी छान आलेली आहे. हा पदर आपला छान आला आहे. आता ही बॉर्डर चांगली आलेली आहे. हे बघा. आता इथे तुम्हाला कुठे वाटत असेल की हे दिसतंय, आतलं तुमचं लेगिंग्स वगैरे दिसतंय, तर तुम्ही तिथे आतमध्ये 2 बॉर्डर घेऊन पिना लावून टाकायच्या. हे बघा फिनिशिंग झाल्यावर ही साडी अशी दिसते नऊवारी आणि सगळीकडनं छान आली आहे बघा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि काष्टा पण चांगला दिसतोय बरोबर आणि साडी छान दिसते. तुम्ही अशा तुमच्या ज्या सहावारी साड्या असतील त्याच्या तुम्ही नऊवारी साड्या नेसू शकता दिवाळीमध्ये. आणि खूप छान आहे आणि खूप सोप्या पद्धतीने नेसायची आहे, काही त्याच्यात जड नाही आहे. फक्त पदर पिनअप करून घेतला ना की तुम्हाला. आणि तुम्हाला एक सांगायचं झालं, कधी कधी साडी मोठी असली ना तर इथे थोडंसं हे येतं म्हणजे राहते, साडी थोडी एक्स्ट्रा राहते. मग ती थोडीशी अशी चुण्या घालून उजव्या बाजूला आपण असं खोचून टाकायचं. ते काय दिसत नाही नंतर इथे खोचलं की. अशा प्रकारे तुमची नऊवारी साडी दिसते पण छान. आणि तुमच्या ज्या साड्या आहेत त्या प्रत्येक साडीतनं तुम्ही नऊवारी तुम्ही नेसू शकता. हे बघा बघा ट्राय करा ह्या दिवाळीत. तुम्ही तुमच्या ज्या सहावारी साड्या असतील त्याच्या तुम्ही नऊवारी साड्या नेसा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.